नमस्कार. मी दत्तात्रय तापकीर. मंडळी, मानवी जीवनामध्ये शिक्षण हा इतका अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग झाला आहे की ती आपल्या जीवनाची एक मूलभूत गरज किंवा आपण ज्याला जीवनातल्या जीवनावश्यक गरजा म्हणायचो, अन्न वस्त्र निवारा, तशापैकी एक शिक्षण ही आता आपली गरज झालेली आहे. त्यामुळं प्रत्येक माणूस आत्ताच्या आधुनिक जगामध्ये कुठल्याही देशातला असो, कुठल्याही समाजाचा असो, सर्व जगभर आता चित्र असं आहे की प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला शिक्षण हा अत्यंत अविभाज्य भाग त्याच्या आयुष्याचा झालेला आहे. आणि मग हे अगदी गृहीतच धरलंय की प्रत्येकजण जन्माला आला आणि लहानाचा मोठा व्हायला सुरुवात झाली की त्यांनी शिकायचं. आणि मग शिकायचं म्हणजे अर्थातच त्याला शाळेत जायचंय, मग शाळेत शिकायचंय, मग महाविद्यालयात शिकायचंय, असा तो शिकत राहणार असं आपण गृहीत धरलंय. पण हे करत असताना असं लक्षात यायला लागले की ज्या शिक्षणाला आपण आतापर्यंत फक्त शिक्षण समजत आलो, म्हणजे आता शाळेचा उल्लेख केला की एका विशिष्ट वयामध्ये मुलगा शाळेत जातो आणि शाळेत शिकत राहतो आणि विशिष्ट वयानंतर एका टप्प्यानंतर शाळेतून तो बाहेर पडतो. मग आणखी पुढे शिकायचं असेल तर त्याला उच्च शिक्षणाचा पातळी म्हटलेली आहे की जी महाविद्यालयात जाऊन, विद्यापीठात जाऊन तो मुलगा शिकत राहील. मग आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ही तर अगदी औपचारिक शिक्षणाची पातळी झाली. हा औपचारिक शिक्षणाचा प्रकार झाला की जो चौकटीत बांधलेला आहे, साचेबद्ध आहे, ज्याला निश्चित आरंभ बिंदू आहे, शेवट बिंदू आहे. एका विशिष्ट जागी शिक्षण होतं, शाळा किंवा महाविद्यालय कुठल्या तरी संस्थेमध्ये विशिष्ट वर्गात होतं, विशिष्ट बैठक व्यवस्था आहे, ते शिकवण्यासाठी शिक्षक आहेत, ते ट्रेंड असतात, ते प्रशिक्षित शिक्षक आहेत, जे शिकवायचं त्याचा अभ्यासक्रम निश्चित आहे, त्याची पाठ्यपुस्तकं निश्चित आहेत, त्याच्या शिकवण्याच्या पद्धती निश्चित आहेत, शाळेमध्ये शिकण्यासाठी वेळ निश्चित केलेला आहे, वार निश्चित आहेत, वेळ निश्चित आहे. बरं, याच्यासाठी मूल्यमापन पद्धती ठरलेल्या आहेत. त्याची परीक्षा नामक एक प्रकार होतो, ज्यातनं उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, पास, नापास असं सुद्धा पुढे घडणार आहे. आणि असं करत मग त्याला स्तर आहेत. इयत्ता नावाचा एक प्रकार ठेवलेला आहे की ज्यामध्ये शिकत वेगवेगळ्या टप्प्यातनं इयत्तांमध्ये तो विद्यार्थी पुढे सरकत राहील. म्हणजे विशिष्ट वयातच त्याने प्रवेश घेतला पाहिजे, विशिष्ट वयापर्यंत शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. संपूर्ण शिक्षण विशिष्ट पद्धतीने त्या त्या टप्प्यांमध्ये इयत्तांचं, एक वर्षासाठी एक इयत्ता, अशी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं करत गेलं पाहिजे. आणि मग निश्चित अभ्यासक्रम, निश्चित पद्धती, निश्चित मूल्यमापन, निश्चित स्वरूपाचा शिक्षक, निश्चित ठरलेली जागा, निश्चित ठरलेली वेळ, असं सगळं काही एका विशिष्ट अत्यंत साचेबद्ध पद्धतीत, नियमांवर आधारित, मग त्या संस्थेचे नियम असतील, त्यावरती शासनाचे काही नियम असतील वगैरे, ह्या सगळ्याशी बांधलेली अशी ही व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेतनं सगळे विद्यार्थी शिकत राहणार. आणि सर्व जगभर हे औपचारिक शिक्षणाचं जाळं असं आहे, हे फॉर्मल एज्युकेशन. आणि मग आता फॉर्मल म्हणता क्षणी किंवा औपचारिक म्हणता क्षणी आपल्याला लक्षात आलं असेल की असे काही 3 प्रकार मानले जातात की फॉर्मल एज्युकेशन आहे, नॉन फॉर्मल आहे आणि इनफॉर्मल आहे. तर नॉन फॉर्मलचा अर्थ अनौपचारिक, म्हणजे हीच चौकट थोडी शिथिल केली, आरंभ बिंदू थोडा सरकवला, शेवट बिंदूचा काही आग्रह धरला नाही, निश्चित वेळेचा आग्रह धरला नाही, यायलाच पाहिजे असा आग्रह धरला नाही. परीक्षा असेल पण ती सोयीने घेतली जाईल, लवचिकता आणली जाईल. अभ्यासक्रम असेल ठरलेला, काही हरकत नाही, पण औपचारिक शिक्षणा इतकी बंदिस्त व्यवस्था नाही, पण थोडी खुली केलेली, थोडी सोयीने केलेली, थोडी विद्यार्थ्याचा कल, त्याची सोय, त्याला उपलब्ध असलेला वेळ अशा पद्धतीची असू शकेल, ज्यामध्ये बराचसा अभ्यास विद्यार्थी स्वतः पण करू शकेल असं गृहीत धरलं असेल. असं जेव्हा ह्या चौकटी थोड्या सैल करून सोयी खातर वेळेची सोय, जागेची सोय, अध्यापन पद्धतींची सोय, मूल्यमापनाची सोय, अशा सर्व सोयी बघून एका विशिष्ट फ्लेक्झिबिलिटीतनं, लवचिकतेमधून जेव्हा हे शिक्षण रंगरूप घ्यायला लागतं, त्याला आपण मग अनौपचारिकतेच्या चौकटीत बसवतो. म्हणजे ती चौकट असे पण शिथिल चौकट झाली. पण मला अधिक महत्वाची वाटते आणि जिच्याबद्दल आकर्षण आहे आणि फार इंटरेस्टिंग प्रकार आहे तो तिसरा, तो म्हणजे इनफॉर्मल एज्युकेशन किंवा सहज शिक्षण. अत्यंत सहज घडत राहणारं शिक्षण, म्हणजे फॉर्मलच्या असलेल्या बंदिस्त चौकटीच्या बाहेर पडून आणि नॉन फॉर्मलच्या तथाकथित शिथिल असलेल्या पण बंदिस्त चौकटीच म्हणायच्या त्यातनं सुद्धा बाहेर पडून जेव्हा व्यक्ती शिकणं ॲज सच की मला जीवन जगताना शिकत राहायचं, म्हणजे मला जगायचंय म्हणजे शिकणं, जगणं आणि शिकणं जेव्हा एकरूप बनायला सुरुवात होते, जेव्हा जगताना शिक्षणाला पर्याय राहत नाही, म्हणजे तुम्ही जिवंत आहात, तुम्ही जगतात तुमचं जीवन, म्हणजे तुम्ही शिकतच जगता आहात. म्हणजे शिकणं तुम्हाला अपरिहार्य, न टाळण्याजोगं
असं काहीतरी घडलेलं आहे आणि हे सहजगत्या घडते, आपोआप घडते आणि मग आपोआपच मगाची बंधनं गळून पडतात. मग एनीबडी कॅन लर्न एनिथिंग एनीवेअर ॲट एनी प्लेस. कुठंही कोणीही काहीही शिकू शकतं. असं जरी हे म्हणायला गमतीचं वाक्य वाटलं, त्यात अतिशयोक्ती वाटली तरी ती अतिशयोक्ती राहत नाही, की खरोखरीच संपूर्ण समाज, सर्व व्यक्ती, सर्व काळी, सर्व प्रकारचं शिक्षण सर्व पद्धतीने अव्याहत घेत राहत आहे. ते एकेकाळी हे जरा अवघड वाटायचं असं काही बोलायचं, पण आता ही वेळ इतकी सुंदर वेळ अशी आलेली आहे, आपण सगळेजण बघतोय की खरोखरीच आपण आपल्या जीवनाच्या, आपण जसा श्वास घेतो, आपण जसं अन्न घेतो, आपण जशी हालचाल करतो, व्यायाम करतो, आपली एक लाईफस्टाईल बनते, आपली जीवनशैली बनते, तसं एक आपलं शिक्षणशैली, अध्ययनशैली, अध्ययन करत राहणं, शिकत राहणं, आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी, कौटुंबिक उन्नतीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी, मनोरंजनासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, व्यवसायासाठी, उपजीविकेसाठी कितीतरी हेतू असतील, कितीतरी उद्दिष्ट असतील, पण या सगळ्या उद्दिष्टांना कवेत घेऊन अतिशय व्यापक पद्धतीने ही शिक्षणाची प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी घडून येताना दिसते. आणि हेच ते सहज शिक्षण, हेच ते इन्फॉर्मल शिक्षण. आणि मग असं लक्षात येतं की अगर सीखने का इरादा है तो पूरी दुनिया पाठशाला बन जाती है. संपूर्ण जग हे शाळा बनतंय. आणि मग ह्याला बंधन राहत नाही कुठे शिकायचं आणि केव्हा शिकायचं ते. मग हे बंधन राहत नाही की विशिष्ट वयातच शाळेत जायचंय किंवा अमुक अमुक इयत्ता संपल्यानंतर शाळेच्या बाहेर पडायचंय, किंवा त्यात टप्पे पण असत नाही. यामध्ये टप्प्याची गरज राहत नाही. ग्रॅज्युएशन असं राहत नाही. ग्रॅज्युएशन म्हणजे चढत्या क्रमाने हायरार्की लावलेलं शिक्षण राहत नाही. केव्हाही काहीही शिकू शकतो आपण. आणि मगाशी म्हटलं तसं हे शिक्षण उपजीविकेसाठी असो नाहीतर मनोरंजनासाठी असो, हे व्यावसायिक शिक्षण असो नाहीतर कलात्मक शिक्षण असो, हे भेद सुद्धा आपण नंतर त्याला नावं देत राहतो. पण शिकणं हा आपल्या मेंदूची अव्याहत घडणारी क्रिया, आपल्या अस्तित्वाची अव्याहत घडणारी क्रिया. आणि मग हे शिक्षण ऐकण्यातनं घडेल, बघण्यातनं घडेल. पण ही दोन इंद्रिय तर महत्वाची शिकण्यासाठी. मग पंच ज्ञानेंद्रियाची म्हटली गेली, स्पर्श आहे, शब्द, स्पर्श, रूपरस, गंध. मग घ्राणेंद्रिय, मग वासातनं काही शिक्षण असेल, चवीतनं काही शिक्षण असेल आणि स्पर्शातनं काही असेल. पण बेसिकली कान आणि डोळे, म्हणजे डोळ्यांनी उघडे डोळे ठेवून बघत राहणं आणि उघड्या कानाने ऐकत राहणं हा शिक्षणाचा फार मोठा मार्ग बनून जातो. आणि मग अखंड शिक्षण चालू राहतं. म्हणजे हे अखंड शिक्षण हे थांबतच नाही. त्यामुळे शाळा संपली असा प्रकार, शिक्षण संपलं असं होतच नाही, किंवा महाविद्यालय संपलं, विद्यापीठी शिक्षण झालं असं होतच नाही. ॲज लॉंग ॲज यू लर्न, ॲज लॉंग ॲज यू लिव्ह, सो लॉंग यू लर्न. जिवंत आहात याचा अर्थच असा की जिवंत आहात म्हणजे संपूर्ण जीवन जगताना शिक्षण चालणं. म्हणून तर आपण त्याला सुंदर शब्द आणला, आजीवन शिक्षण. किंवा मरेपर्यंत शिकायचं, म्हणजे मरणाचा उल्लेख नको वाटला तरी शब्दाचा भाग, व्याकरणाचा भाग म्हणून जसं जीवनभर शिकण्याचा अर्थच असा आहे, मरेपर्यंत शिकायचं. त्यामुळे त्याला आजीवन शिक्षण म्हणा किंवा आमरण शिक्षण म्हणा. पण आमरण शब्द शक्यतो आपण शिक्षणाला वापरत नाही, तो आमरण उपोषणासारखा वाटतो. त्यामुळे आजीवन शिक्षण, लाईफ लॉंग एज्युकेशन किंवा निरंतर शिक्षण, जे निरंतर अखंड चालले, अखंड शिक्षण, सातत्यपूर्ण शिक्षण, सदोदित चालणारं शिक्षण. आणि हे सहजचा अर्थ असा की लादलं जात नाही. म्हणजे कुठली शासन व्यवस्था, कुठले तरी पालक, जसं पाडगावकरांच्या कवितेत त्यांनी म्हटलंय की कोणीतरी जा म्हणतं तेव्हा आपल्याला शाळेत जावं लागतं, कोणीतरी गा म्हणतं तेव्हा आपल्याला गावं लागतं, तसा प्रकार आहे. किंवा जे कृष्णमूर्ती म्हणाले होते की जगामध्ये आपण होऊन कोणी जात नाही अशा दोनच जागा आहेत, ती म्हणजे तुरुंग आणि शाळा. म्हणजे शाळेची तुलना तुरुंगाशी केली गेली की तुरुंगात आपण होऊन कोणी जात नाही, तसे शाळेत पण आपण होऊन कोणी जात नाही. म्हणजे शाळेत ढकलावं लागतं. म्हणजे शाळेत रोज जाताना माझं विघ्ने येती नाना, अशी कविता होती. त्यामुळं शाळेमध्ये बळबळ पाठवावं लागणं आणि शाळा सुटल्यावर प्रचंड आनंद होणं, एकदा घरी पळायचा, हा प्रकार इथे राहत नाही. सहज शिक्षणामध्ये ते स्वयंस्फूर्त घडायला सुरुवात होते. ही यातली मजा आहे. सहज शिक्षण हे स्वेच्छेने घेतलं जातं. हे स्वयंशिक्षण आहे. स्वतः शिकायचं. कुठून शिकायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. हे बघायचं कुठल्या डोळ्याने कुठून कुठून शिकू शकतो ते. मग ते व्यक्तीपासून शिकता येईल, वस्तूपासून शिकता येईल. बाह्य जगामध्ये जितक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, मग पुस्तक असेल, मग एन्सायक्लोपीडिया, ज्ञानकोश असेल, शब्दकोश असेल, इंटरनेट असेल, मोबाईल असेल, वाटेल ते असेल, मग कुठलीही वर्तमानपत्र असेल, मासिकं असतील, गावची जत्रा असेल, रस्त्यावर शिकणं होईल, मंदिरात होईल, कथेतनं होईल, कीर्तनातनं होईल, प्रवचनातनं होईल, व्याख्यानांमधनं होईल, मित्रांकडनं ऐकायला मिळेल, वडीलधाऱ्यांकडनं शिकायला मिळेल, कोणाकडनंही शिकता येतं. म्हणजे शिकणं ही एक प्रवृत्ती आहे. शिकणं हा एक जीवनधर्म बनतो अशा व्यक्तीला. आणि ही आता काळाची गरज झाली. बघा, तुम्हाला पटतंय का
ही आता आपल्या नव्या जगण्याची ही रीत झालेली आहे, ही गरज झालेली. त्यामुळे आता इथून पुढच्या व्यक्तींना म्हणजे तो जरी निरक्षर असला आणि अशिक्षित असला तरी त्याला सांगायची गरज पडणार नाही की बाबा रे तुला हे शिकायला हवं. कारण जितका उच्च शिक्षित शिकत राहील, एखादा डॉक्टर जसा त्याच्या व्यवसायामध्ये सतत शिकतच राहील, मग तो सेमिनार्स करेल, वेबिनार्स करेल, मोठ्या मोठ्या कॉन्फरन्स अटेंड करेल किंवा नेटवरनं शिकेल, पण शिकणं चुकत नाहीये. मग तेच इंजिनियर करेल, तेच प्राध्यापक एखादा करेल, तेच एखादा शिंपी करेल, तेच एखादा लोहार करेल, तेच चांभार करेल, तेच कोणीतरी कलावंत करेल. म्हणजे कुठल्याही व्यवसायातली कुठली शेतकरी करेल असं कोणी त्याच्याला शिकायची गरज नाही. प्रत्येकाला शिकावं लागते. जगणं तुम्हाला शिकायला भाग पाडतंय. आणि हीच गरज ज्या वेळेला ह्या नवीन शतकाची सुरुवात झाली त्यावेळेला जो एक सुप्रसिद्ध असा जागतिक स्तरावरचा अहवाल बाहेर आला, त्याला डेलोर्स कमिशन म्हणतात. त्याच्यामध्ये म्हणजे लर्निंग द ट्रेजर विदिन असं नाव देऊन तो जो अहवाल आला, डेलोर कमिशन जे म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांनी जे आधारस्तंभ मानले शिक्षणाचे, त्याच्यात हे स्पष्ट सांगितलंय की लर्निंग सोसायटी ही महत्वाची आहे किंवा नॉलेज बेस्ड सोसायटी, लर्निंग टू लर्न, लर्निंग टू नो असे शब्द वापरले की आता काय शिकावं लागणार आहे तर समजणं, शिकणं हे शिकावं लागणार आहे. कसं शिकावं हे शिकण्याची गरज आहे. त्यामुळे आता रेडीमेड नॉलेज देणं, रेडीमेड पॅकेट्स ऑफ इन्फॉर्मेशन देण्याचं महत्वाचं नाहीये. आता महत्वाचं हे राहणार आहे नव्या माणसाला की त्यांनी नवं शिकावं, कसं, कुठून शिकावं, त्याचे शिकण्याचे स्रोत काय काय असतील, त्याचे लर्निंग रिसोर्सेस काय असतील, कुठल्या कुठल्या सोर्सेसमधून कशा कशा पद्धतीने, मग तो खेळातनं शिकेल, बोलण्यातनं शिकेल, अनुभवातनं शिकेल, प्रयोग करण्यातनं शिकेल, ऑनलाईन कोर्सेसमधनं शिकेल, मुलाखतीतनं शिकेल, निरीक्षणातून शिकेल, वाटेल ते आहे. म्हणजे शिकण्याची गोडी लागणं, हे अनेक गोष्टी एकत्र येतात. एक तर शिकण्याची गोडी लागते, शिकण्याची गरज निर्माण होते, शिकणं शिकत राहावं लागतं तुम्हाला स्वतःला या बदलत्या जगाच्या बरोबर स्वतःला ठेवण्यासाठी, आपल्याला अप टू डेट ठेवण्यासाठी हे घडतच राहतं. तुम्हाला ह्या बरोबरच हे करत राहावं लागणार आहे. त्याच्यापासून तरुणोपाय नाही, त्यापासून सुटका नाहीये. आणि सुटका नाही असं म्हणताना ते बंधन पण वाटत नाही, ही गंमत आहे. म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने सहज शिक्षण कळलंय त्यांच्या हे लक्षात येईल की तिथं तुम्हाला ती बळजबरी किंवा त्याचं ओझं वाटत नाही की हे बळबळ मला शिकायचं की बापरे मला शिकायचं नाही. तुम्ही शिकतच राहता, तुम्हाला शिकणं आवडतं. हे शिकणं तुम्हाला सतोदित प्रत्येक क्षणोक्षणी म्हणजे क्षणाक्षणाला घडतं ते शिक्षण. म्हणजे शिक्षण शब्दाची चेष्टेने गमतीने अशी फोड करता येते. शिक क्षण, शिक्षण म्हणजे शिक क्षण, प्रत्येक क्षणाला शिकत राहा म्हणजे ते शिक्षण बनतं. म्हणजे एकदा ही नजरेत बसलो ह्या शिक्षणाची गंमत, या शिक्षणाची गोडी, या शिक्षणाची गरज, या शिक्षणाची अपरिहार्यता जेव्हा माणसाच्या लक्षात येते त्यावेळेला असं म्हणावंसं वाटतं की समाया है सबसे नजरों में मेरी, जिधर देखता हूं उधर तू ही तू है. असा प्रकार अनुभवायला येतो की सगळीकडे तुम्हाला शिक्षण दिसायला सुरुवात होते. मग सिनेमा पाहिला तरी त्यातनं शिक्षण दिसेल, टीव्हीची मालिका बघितली तरी शिक्षण दिसेल, बातम्यांमधनंही तुम्ही शिकू लागाल. जे आपल्याला समृद्ध करतं, जे आपल्याला जीवनाला नवीन दिशा देतं, जे आपल्याला आपल्या चुकांवर मात करायला शिकवतं, जे आपल्या आव्हानांना तोंड द्यायला शिकवतं, अशा कितीतरी घटना ह्या शिकणं नावाच्या प्रक्रियेतनं घडायला सुरुवात होते. की उघड आहे. म्हणजे यात काही कुठला काव्यात्मकपणा किंवा कुठलं तरी काय आदर्शवाद बळबळ आणायचा असं अजिबात नाहीये. काव्यात्मकपणा दिसेल, आदर्शवाद दिसेल, कारण तो आहेच आहे त्यामध्ये. हा खरोखरीच आदर्शवाद आत्ताच्या माणसाला स्वीकारावा लागणार आहे. कारण ही माणसाची गरज झाली. आत्ताच्या सोसायटीचं वर्णन, समाजाचं वर्णन हे शिकणारा समाज असं अतिशय सुंदर केलं जातं. इट्स अ लर्निंग सोसायटी. अख्खा समाज शिकतोय, कोणीही त्याला अपवाद राहत नाहीये. प्रत्येक जण आपापल्या परीने शिकतोय. मग तो ग्रामीण माणूस असो नाही तर शहरी असो, गरीब असो नाही तर श्रीमंत असो, आबालवृद्ध, काही वयाने मोठे ज्येष्ठ नागरिक आहेत पण कॉम्प्युटर शिकतायत, त्यांना गरज वाटते, त्यांना ते वाटतं शिकावं. मोबाईल मधलं काही ऍप शिकायचं ते शिकणंच आहे. म्हणजे शिकणं म्हणताना कोणीतरी शिकणारा आणि कोणीतरी शिकविणारा, मग शिकणारा शिकवणारा आमने सामने बसलेत आणि ती बसण्याची एक जागा ठरली आणि वेळ ठरली आणि काय शिकायचं हा कंटेंट ठरलाय, हे पूर्ण चौकटच आता उधळली गेलेली आहे. त्यामुळं त्या क्षणाला कंटेंट ठरेल, मेथड ठरेल, शिकवणारा ठरेल, कोणी कोणाचाही शिक्षक बनू शकेल. म्हणजे नुकताच एक अत्यंत कोवळ्या वयाचा एखादा लहानसा नातू त्याच्या कोमल आणि मधुर आवाजामध्ये त्याच्या जखड म्हाताऱ्या असलेल्या आजोबांना तो कॉम्प्युटर मधलं काहीतरी शिकवी. म्हणजे हे ओळखणं कठीण नेलं आता की शिकणारा कोण आहे आणि शिकवणारा कोण आहे, शिष्य कोण, गुरु कोण, विद्यार्थी कोण आणि त्याचा शिक्षक कोण. म्हणजे नवी पिढी ही नेहमी जुन्या पिढीकडनं शिकते हे खरं असलं तरी आता जुन्या पिढीला नवीन पिढीकडनं शिकण्यासारखंही खूप आहे हे काळाने खरं करून दाखवतोय. आणि ज्ञानाचा इतका प्रचंड प्रस्फोट आता होतोय, हे अगदी म्हणजे जे काही मी आता बोलतोय ह्यात नवीन काहीच नाहीये. सगळ्यांना माहिती आपल्या अंगवळणी पडलेल्या आता आहे. हेच फक्त मी आठवण करून देतोय ह्या माझ्या छोट्या भाषणातनं
की तुम्ही पहा याच्याकडं असं तटस्थपणे बघा की काय घडतंय ते, की हे इतकं सहज घडतंय, इतकं इतकं बेमालूमपणे घडतंय हे. आपण ह्या प्रवाहामध्ये, शिकण्याच्या प्रवाहामध्ये आणि सतत वाढत जाणारं ज्ञान की जे कालचं आज आउटडेटेड होतंय आणि आजचं उद्या आउटडेटेड होईल, अशा ह्या काळामध्ये सतत ज्ञानाचा प्रवाह किंवा ज्ञानाचा हा महासागर आपल्या अगदी जवळ येऊन त्याच्या लाटा आपल्यापर्यंत कोसळत आहे. आणि हा ज्ञानाचा प्रवाह मग तुम्ही इंटरनेटवर बघा किंवा ग्रंथालयात बघा, तिथं म्हणजे आता अक्षरशः संगणकावरती किंवा मोबाईलवरती किंवा कुठल्याही तुमच्या साधनावरती बोटाच्या टिचकीसरशी तुम्ही शेकडो वेबसाईट जेव्हा बघता किंवा गुगल उघडता आणि सगळी माहिती मिळवत बसता. असं म्हटलं की गुगल म्हणजे काय असतं, तर गुगल म्हणजे गुगल असतं, तुमचं आमचं सेम असतं. एक प्रश्न विचारला की 1000 उत्तरं देतं. हा जो प्रकार आहे आत्ताच्या पिढीला हा अनवळी पडलाय की एखादी गोष्ट, एखादा प्रश्न, एखादं सर्च हे पटकन केलं, शोधलं की हवं तितकं मिळतं. आता हे शिकवायची वेळ आली की हे हवं तितकं ओसंडून वाहतंय, धडाधड लाटाच्या लाटा ज्ञानाचे आपल्या पुढे येत आहेत. त्यातलं काय निवडायचं, कसं निवडायचं, योग्य त्यातलं काय आहे, अयोग्य काय आहे, हवं असलेलं काय, हे सुद्धा निवडणं, त्याला अर्थ लावणं याची पण गरज पडणार आहे. म्हणजे ज्ञानाचे स्रोत काय काय आहे, कुठून कुठून ज्ञान मिळेल, ते कसं कसं मिळवायचं, ते आपल्या उपयोगाला कसं आणायचं, त्याचं उपयोजन कसं करायचं, त्याचं कौशल्यात रूपांतर कसं करायचं, ह्या कितीतरी नव्या नव्या गोष्टी आता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपल्यासमोर उभा राहिलेला आशय, आपल्यासमोर उभा असलेला कंटेंट हा आपल्या नजरेतनं आपल्या गरजेप्रमाणे वळवता येणं, तो घेता येणं, तो रिसीव्ह करता येणं, तो ग्रहण करता येणं आणि वापरता येणं, कन्झ्युम करता येणं, त्याचा उपभोग घेता येणं, हे कितीतरी गोष्टी नवा माणूस शिकणं आवश्यक आहे. शिकतोय हे मला महत्वाचं वाटतं. म्हणजे मला खूप समाधान आणि आनंद वाटतो की हे काय आता नव्या पिढीला, नव्या तरुण पिढीला सांगायची अक्षरशः गरजच राहिली नाही. कारण पूर्वी एका विशिष्ट पिरियडमध्ये सांगावं लागायचं विज्ञान युगामध्ये वगैरे की चला ज्ञान महत्वाचं आहे, ज्ञान महत्वाचं आहे, ते शिकलं पाहिजे, कोणी निरक्षर राहू नका, कोणी अडाणी राहू नका, साक्षरतेचा प्रसार झाला पाहिजे. आता साक्षरतेचे अर्थ सुद्धा इतके बदलत चाललेत की फक्त अक्षरं येतात लिहिता वाचता म्हणून नव्हे, तर संगणक आला पाहिजे, जलसाक्षरता कळली पाहिजे, पर्यावरण साक्षरता कळली पाहिजे, ही आपली प्रसार माध्यमे आहेत त्यांची पण एक साक्षरता असू शकते. कितीतरी गोष्टी म्हणजे ज्या ज्या गोष्टी कळायला हव्यात, मी तर म्हणे लोकशाही साक्षरता आहे, नागरिकत्वाची साक्षरता आहे. म्हणजे साक्षरतेची कंप्लीट व्याख्याच अतिशय ओपन झालेली आहे. आणि या ज्ञानाच्या प्रचंड ह्या महासागराची उपमा देता येते किंवा अलीबाबाची गुहा आहे, अलादीन्स गुहा आहे म्हणता येते की ह्या गुहेमध्ये घ्याल तेवढं ज्ञान, घेता किती घेशील तू दो कराने, असं म्हणावं लागतं. त्यामुळे ही सवय लावणं, ही ज्येष्ठांनी लावणं, मध्यमवयीन मंडळींनी लावणं, शिक्षकांनी लावणं, विद्यार्थ्यांनी लावणं आणि नव्या पिढीला याबाबत अगदी सहजगत्या ह्या प्रवाहात आणणं ही आता महत्वाची गरज आहे. की आता इथून पुढच्या पिढीला सांगावं लागता कामा नये की ज्ञान ही महत्वाची संपत्ती आहे. इथून पुढे ज्याच्याकडे ज्ञान आहे ही कमॉडिटी महत्वाची आहे. तर जो ज्ञान आहे, जो ज्ञानसंपन्न तो श्रीमंत, जो ज्ञानसंपन्न तो यशस्वी. म्हणजे विद्याधनाचं जे महत्व संस्कृत सुभाषितातनं सांगितलं जातं की हे धन जे असे की जे चोरलं जात नाही, जे वाटून घेता येत नाही आणि जे किती व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधन सर्वधन प्रधानम, हे शिकत राहण्याने हे विद्याधन वाढवत नेणं ही पण काळाची गरज होत चालली. म्हणून तर मला आजच्या ह्या लघुभाषणाचं शीर्षक द्यावंसं वाटलं की शिकण्यासाठी सदा सर्वदा उघडी हजार दारे. की पूर्वीचं फिक्स टाइम फिक्स प्लेस एज्युकेशन आता झालेलं आहे एनी टाइम एनी प्लेस किंवा ऑल टाइम ऑल प्लेस. हे ऑल टाइम ऑल प्लेस शिक्षण आहे आणि त्याला इतके रंग, इतके त्याला पैलू, इतक्या त्याच्या छटा वाढत चालल्या की हे अक्षरशः म्हणजे कवेत येणार नाही इतकं प्रचंड विषय होत चाललेला आहे. आणि हे गौरव आहे, हा आत्ताच्या माणसाचा अभिमानाचा विषय आहे, हा कौतुकाचा विषय आहे. हे आपण अचीव केलेलं आहे. नव्या मानव संस्कृतीने हे नक्कीच अचीव केलेलं आहे की हे सगळं ज्ञान आपल्या कवेत धरणं, आपल्या मुठीत धरणं, आपल्या बुद्धिमत्तेत मेंदूत धरणं आणि ते त्याचा प्रसार करत राहणं आणि अख्खा समाज असा असणं. मला हे अधिक वैभवशाली हे वाटतं की हे एकट्या दुकट्या नाही, कोणीतरी प्रकांड पंडित, कोणीतरी विद्वान व्यासंगी प्राध्यापक, कोणीतरी पंडित, कोणीतरी मोठा ज्ञानी माणूस, कोणीतरी वैज्ञानिक, त्याच्यापुरतं ज्ञान राहिलं असं नाही. तर खऱ्या अर्थाने एज्युकेशन टू ऑल, सर्वांसाठी शिक्षण, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचं वैश्विकीकरण हे इतक्या सुंदर रीतीनं आता घडतंय. आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या सवडीनुसार, त्याच्या आवडीनुसार अक्षरशः काहीही केव्हाही कुठेही शिकू शकतो. ही यातली मजा आहे. तर त्यामुळं आपण सगळेजण ह्या बदलत्या काळाची चाहूल, ह्या बदलत्या काळाची गरज आपण स्वीकारूया आणि मोठ्या अभिमानाने, मोठ्या आनंदाने हे शिकूया.
आपण प्रत्येकाला गुरु मानायला शिकूया. एक अध्यात्म परंपरा आहे, असं म्हणतात की भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले असं म्हटलं जातं. या 24 गुरूंची जर तुम्ही यादी पाहिली तर त्यात व्यक्ती पण आहेत, मानवी व्यक्ती आहेत, त्यामध्ये पक्षी आहेत, त्यामध्ये कीटक आहेत, त्यामध्ये निर्जीव पर्वत आणि नदी सारखे घटक आहेत. त्यामुळं चराचर सृष्टी ही आपली गुरु बनू शकते. हा संदेश दत्तात्रेयांच्या 24 गुरूंनी दिलेला आहे की प्रत्येकाला गुरु मानता येणं, गुरुतत्व जे पसरले संपूर्ण विश्वामध्ये, शिकणं हे जे आहे की ज्ञान आत्मसात करणं, कौशल्य आत्मसात करणं, हे आपलं अत्यंत महत्वाचं जीवन कार्य बनलं पाहिजे. आणि असे आपण सगळेजण त्या अर्थाने ज्ञानयोगीच बनतो आहोत. तर अशा तऱ्हेचं हे शिकण्यासाठी सदा सर्वदा उघडी हजार दारे असं जे म्हटलंय शीर्षकामध्ये, ही उघडी हजार दारे आपल्याला बुलावत राहोत, आपल्याला ती खुणावत राहत आहेत. त्यांचं आपण स्वागत करावं आणि मनापासून ही शिकण्याची प्रक्रिया अखंडित शिकत राहावी आणि त्यातला आनंद लुटावा आणि जीवन सार्थक करावं, असंच मला या दृष्टीने म्हणावंसं वाटतं. धन्यवाद.